नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण भारतीय रेल्वे रिक्रुटमेंट 2024 यामध्ये काही जागा निघालेल्या आहेत असिस्टंट लोको पायलटच्या. त्याबद्दलची आपण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की कास्टमध्ये किती जागा आहे ही सुद्धा आपण आजची व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहता की स्क्रीनवर की रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट म्हणजे APL या ठिकाणी याची PDF दिलेली आहे आणि PDFची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्कशनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला हे PDF डाउनलोड करून पद्धतशीरपणे पाहायचे आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाहताय की फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली असून फॉर्म भरणे 19/20/1/2024 पासून सुरुवात झालेली असून याची लास्ट तारीख आहे 19/2/2024. जर का तुम्ही यासाठी इंटरेस्टेड असाल तर अवश्य पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दिले वयाची मर्यादा 18 ते 30 वर्ष या ठिकाणी वय दिलेलं आहे आणि एकूण जागा दिल्या आहेत 5,696. म्हणजे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात भरती निघालेली असून याला क्वालिफिकेशन काय पाहिजे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे, त्यांनी 10वी पास असणे आवश्यक आहे, सोबतच ITR. जर का तुमचे 10वी प्लस ITR असेल तेव्हाच तुम्ही या फक्त पदासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये ITR मध्ये फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिशियन, आर्म चेअर, कॉईल वाइंडर, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर अशा प्रकारे दिलेलं असून किंवा या ठिकाणी दिलेलं आहे किंवा की 10वी उत्तीर्ण प्लस मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर या ठिकाणी वयाची मर्यादा सांगितल्याप्रमाणे 30 वर्षापर्यंत आहे आणि SC ST ला 5 वर्ष सूट दिलेली आहे आणि OBC ला 3 वर्ष सूट. त्याचप्रमाणे या ठिकाणी दिलेलं आहे की फी स्ट्रक्चर या ठिकाणी फी दिलेली आहे त्यांनी OBC ला ₹500 आणि SC ST एक्समॅन त्याचप्रमाणे महिलांसाठी ₹250 या ठिकाणी फी दिलेली आहे. आणि जर का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे का जर का माहीत करून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, लगेच त्याचा एक रिप्लाय तुम्हाला किंवा नवीन व्हिडिओ या ठिकाणी. तर मित्रांनो, हे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे रिक्रुटमेंट पोर्टल आहे, याची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. किंवा या ठिकाणी या साईडवर आल्यावर तुम्हाला या ठिकाणी पाहता आहे की अप्लायचं या ठिकाणी एक ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे 2 ऑप्शन तयार होतील, एक आहे क्रिएट ॲन अकाउंट आणि ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट. तुम्हाला सर्वप्रथम फॉर्म भरण्यासाठी एक क्रिएट ॲन अकाउंट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे आय अग्री या ऑप्शनला क्लिक करून प्रोसीड या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे रजिस्ट्रेशनचं या ठिकाणी पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी डिटेल्स भरल्यावर तुम्हाला रिवाइज हे ऑप्शन करून तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे एक आहे व्हेरिफिकेशन आधार. जर का तुमचं आधार व्हेरिफिकेशन होत नसेल तर या ठिकाणी दुसरं एक ऑप्शन आहे आय डू नॉट हॅव आधार कार्ड नंबर. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आय डू हॅव नॉट आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जे दुसरं काही वोटिंग कार्ड वगैरे असेल, वोटिंग कार्ड, पॅन कार्ड, तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. पॅन कार्ड चूज केल्यावर या ठिकाणी पॅन कार्ड नंबर जो असेल तो या ठिकाणी टाकायचा. त्यानंतर इकडे अथॉरिटी म्हणजे ते इश्यू कोण केलं ते या ठिकाणी नाव टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं असेल. त्यानंतर इश्यू, प्लेस ऑफ इश्यू म्हणजे कुठून काढलं आहे ते या ठिकाणी टाकल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला क्रिएट अकाउंट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, या PDFची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि जर का तुमचा काही प्रॉब्लेम असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज करून एक लाईक करा. मित्रांनो, व्हिडिओ जास्त मोठा होणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. जर का काही प्रॉब्लेम असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला लगेच या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे की कास्ट वाईज या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल अहमदाबादमध्ये WR झोन आहे. त्यानंतर ओपनच्या SC ST OBC EWS आणि टोटल अशा प्रकारे जागा दिलेल्या असून
ज्या विभागात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या विभागात तुम्हाला जर का कास्टमध्ये जागा असेल तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. या ठिकाणी मुंबई विभाग आहे. मुंबईमध्ये सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे अशा प्रकारे जागा दिलेल्या असून या ठिकाणी तुम्हाला PDF पाहूनच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. काही समज असेल तर तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.